नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आज आपला महाराष्ट्राचा अर्थसंकल्प जाहीर केलेला आहे त्यांनी। हा अर्थसंकल्प येत्या विधानसभेच्या निवडणुका होईपर्यंत म्हणजे जवळपास सप्टेंबर-ऑक्टोबर पर्यंत साठीचाच असेल आणि अर्थातच हे अपेक्षितच होतं की हे या सरकारचा महायुतीच्या सरकारचा शेवटचा अर्थसंकल्प आहे आणि याच्यानंतर इलेक्शन होईल, नवीन सरकार निवडून येईल आणि नवीन अर्थसंकल्प येईल। तर हे अपेक्षित होतं की यावेळेला अर्थसंकल्पामध्ये खूप मोठ्या घोषणा केल्या जातील, खूप अट्रॅक्टिव्ह, खूप भारी वाटेल, काहीतरी खूप छान केलेलं आहे असं लोकांना वाटेल, अशा पद्धतीचा अर्थसंकल्प असेल असं सगळ्यांना वाटत होतं आणि ते झालंही। अर्थातच अशा प्रकारच्या घोषणा करू नये असं काही थंब रूल नाही आहे, पण आज ज्या या अजित पवारांनी घोषणा केलेल्या आहे, ज्या योजना सुरू केल्या असं त्यांनी सांगितलेलं आहे, अर्थसंकल्पामध्ये केलेल्या इतर तरतुदी या किती चांगल्या आणि किती वाईट, म्हणजे फॅक्ट जर पाहिलं तर आपल्याला सगळ्या त्या गोष्टी चांगल्याच वाटतात की येस, लाडकी बहीण योजना चांगली आहे, शेतकऱ्यांना कृषी पंप नावाची गोष्ट फ्रीमध्ये देत आहे, काही शेतकऱ्यांचे वीज बिल माफ करत आहे किंवा मुलींसाठी जी आहे ती शाळा मोफत केलेली आहे, ही एक चांगली गोष्ट आहे, किंवा 3 सिलेंडर जे आहेत ते वर्षाला फुकट देणार आहे, ही एक चांगली गोष्ट आहे। अशा चांगल्या गोष्टी निश्चितच आहेत आणि त्या चांगल्या गोष्टी तर अशा या गोष्टी ह्या प्रत्येक सरकारच्या काळामध्ये असतात। अर्थात जेव्हा सरकार चालतं तेव्हा सरकार जे काही सुरू होतं, सरकारचं कामकाज सुरू होतं ना, ते बजेटपासूनच सुरू होतं। बजेट म्हणजे काय असतं की सरकार ठरवतं की या वर्षभरामध्ये किंवा येत्या या पिरियडमध्ये आपण नेमका कोणत्या गोष्टीवर कसा खर्च करणार आहोत। तर महाराष्ट्रामध्ये ऑब्व्हियसली सरकारी दवाखाने आहेत, सरकारी शाळा कॉलेजेस आहेत किंवा ही सगळी जी काही व्यवस्था चालते आहे, ही सगळी व्यवस्था जी आहे त्याच्यावर आपण कसा खर्च करणार आहोत याचा तपशील मांडणे म्हणजे बजेट असतो। आणि आयडियल बजेट त्याला म्हणतात जेव्हा बजेटमध्ये अशा गोष्टींवर खर्च केला जातो ज्या गोष्टींमधनं रोजगार निर्मिती होते आहे, म्हणजे उद्योगधंदे असेल, नवीन काहीतरी स्टार्टअपची स्कीम आणलेली असेल किंवा शिक्षण नावाची गोष्ट आहे याच्यावर खूप जास्त खर्च केलेला असेल, तर ह्या गोष्टी आपण म्हणूया की मूलभूत बदल घडवणाऱ्या ज्या गोष्टी आहेत। पण आजच्या या अर्थसंकल्पामध्ये ज्या काही घोषणा केलेल्या दिसतात त्या अट्रॅक्टिव्ह घोषणा आहेत, लुक्रेटिव्ह आहेत किंवा थोडक्यात जनतेला लाच दिल्यासारखंच आहे, हे घ्या आणि आम्हाला येत्या निवडणुकांमध्ये तुम्ही मत द्या। तर म्हणजे जर यांना हे करायचं असतं की मुलींचं शिक्षण आम्ही 12वी पर्यंत मोफत, यांना आधीच करता आलं असतं। खरं तर ते करायला पाहिजे, मुलींचंच कशाला, सगळ्यांचं शिक्षण मोफत असायला पाहिजे। काही मुलांच्या मी कमेंट्स वाचल्या, ते म्हणतात सगळं मुलींनाच तुम्ही करताय, लाडकी बहीण पण मुलींसाठीच आणली, आमचं काय। तर त्यांना पैसे जर नाही दिले पण शिक्षण नावाची गोष्ट ही सगळ्यांसाठी मोफत असायला पाहिजे। मग तुम्ही स्त्री असा, पुरुष असा, मुलगी, मुलगा, अदर जेंडर, व्हॉट एव्हर, या सरकारची जबाबदारी असायला पाहिजे। जर जगातले तुम्ही सगळ्यात ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्समध्ये जे हायेस्ट रँक ज्यांना मिळालेली असते, जे सगळ्यात वरती देश असतात, ते सगळे देश जर तुम्ही ढुंढळून पाहिले ना तर त्या देशामध्ये शिक्षण नावाची गोष्ट ही मोफत आहे आणि सगळ्यांना ती मोफत आहे। त्यामुळे मुलींसाठी शिक्षण मोफत करणं ही चांगली गोष्ट आहे, पण ती शिक्षण नावाची गोष्ट ही सगळ्यांसाठीच मोफत असायला पाहिजे। आणि दुसरं म्हणजे हे जे दाखवत आहेत की मुलींसाठी आम्ही शिक्षण मोफत केलेलं आहे, तुम्ही गेल्या 10 वर्षामध्ये या सरकारने बंद केलेल्या जर शाळा पाहिल्या ना तर तुम्ही शॉक व्हाल। महाराष्ट्रामध्ये गेल्या 10 वर्षामध्ये शाळांची संख्या कमी झालेली आहे, वाढलेली नाही, तुम्ही लिहून घ्या। आणि मग कुठल्या तोंडाने हे म्हणतात की आम्ही शिक्षणावर खर्च करतो किंवा आम्हाला लोकांच्या काय म्हणूया ही त्याचं काही देणं घेणं आहे, किंवा फडणवीस असं म्हणाले की इतिहास घडवणारा हा अर्थसंकल्प आहे, तर हा फक्त शब्द आहे। इतिहास तुम्ही याच्या आधी काय घडवलेलं आहे ते आम्ही सगळ्यांनी पाहिलेलं आहे, त्याच्यामुळे तुम्ही हे काही सांगू नका। आणि लोकांनाही मला सांगायचं की या बजेटच्या याच्यात आपण भूलू नये, कारण एकतर पहिली गोष्ट हे सरकार जे आहे तेच इल्लीगल आहे। याचं कारण म्हणजे अजूनही त्या सरकारच्या ज्या काही गोष्टी झालेल्या आहेत पक्षफोडीच्या, त्याच्यावर अजून सुप्रीम कोर्टाने निर्णय दिलेला नाही। त्याच्यामुळे हे जे काही आता चाललेलं आहे ते खरं आता जे काही चाललेलं आहे ते लीगल आहे, ते सरकार लीगल आहे असं आपल्याला स्पष्टपणे म्हणता येत नाही। शिवाय या सरकारवर म्हणजेच महायुतीमध्ये असणारे सगळे लोक, देवेंद्र फडणवीस आहे, एकनाथ शिंदे फोडून गेल्यामुळे, अजित पवार फुटून गेल्यामुळे, या तिघांवरही जनतेचा राग आहे। आणि जनतेचा राग मी म्हणते आहे म्हणून आहे का? नाही, लोकसभेमध्ये ते आपल्या सगळ्यांना पाहायला मिळालं। 48 जागापैकी बीजेपीला सिंगल डिजिटवर यावं लागलं, 9 जागा फक्त मिळालेल्या आहेत, किंवा शिवसेनेला 7, शिंदे गटाला 7 जागा मिळालेल्या आणि अजित पवारांना एकमेव, ती पण रायगडची जी आहे ती जागा मिळालेली आहे। तर असं यांना जवळपास आपण म्हणूया 17 जागा मिळालेल्या आहेत 48 पैकी। त्यामुळे महाराष्ट्रातल्या जनतेने हे स्पष्टपणे सांगितलेलं आहे की आम्हाला तुमचं काहीही आवडलेलं नाहीये। म्हणजे हा निकाल जरी मोदी यांच्या विरोधात असला तरी तो
स्थानिक पातळीवर भाजप आणि महायुतीतल्या लोकांनी जे घाणेरडे प्रकार केलेला आहे त्याला कंटाळल्यामुळे लोकांनी तो निर्णय दिलेला आहे। आणि अर्थातच विधानसभेला सुद्धा जनता जे आहे ते यांना काय म्हणूया, यांना पाडणार आहे, सरकार बदलणार आहे। आता यांनी चांगल्या घोषणा केल्यात, त्यातल्या ज्या काही मूलभूत असतील, ज्या चांगल्या असतील ते गव्हर्नमेंट बदलत राहिलं तरी योजना ज्या आहेत त्या कंटिन्यूस राहत असतात। योजना सरकार संपलं म्हणून योजना संपत नसतं। आजच्या याच्यामध्ये तुम्ही मला सांगा की मूलभूत अशा कोणत्या योजना आहे, यांनी इंडस्ट्रीवर काय खर्च करणार आहे असं काय सांगितलेलं आहे की ज्यातनं रोजगार निर्मिती होईल। यांनी सांगितले की यांनी शेतकऱ्यांसाठी जे म्हटलंय की कृषी पंपाचं बिल माफ करण्याचा निर्णय घेतलेला आहे, पण मग कुठले शेतकरी आहेत की ज्यांच्या कृषी पंपाचं बिल माफ होणार आहे, किंवा कुठल्या महिला आहेत, कुठला वर्ग आहे, कुठला गट आहे की ज्यांना हा लाभ मिळणार आहे। मुद्दा जो आहे ना की योजना तर खूप मोठ्या मोठ्या येतात पण पैसा लोकांपर्यंत पोहोचत नाही आणि ही जी मधली व्यवस्था भ्रष्ट आहे याचा सगळ्यात महत्त्वाचा आणि मोठा मुद्दा आहे। ती भ्रष्ट व्यवस्था जर यांनी सुधारली तर सरकार जे काही आणतं आहे ते लोकांपर्यंत पोहोचायला मदत होईल, नाहीतर या घोषणाच राहतील। जशी 1 रुपयामध्ये विमा, पीक विमा त्यांनी म्हणलेला आहे। पीक विम्याची योजना खूप आधीपासून चालत आलेली आहे, याच्यावर मी खूप मोठा व्हिडिओ बनवला होता की ही पीक विमा योजना ही फक्त कंपन्यांच्याच फायद्याची राहिलेली आहे। 1 रुपया जरी शेतकरी भरत असला ना तरी सरकार जे भरतं, सरकार कंपन्यांना जे देते ते कंपन्यांकडेच राहतात आणि कंपन्याच गबस झालेल्या आहेत, विमा कंपन्या। त्यामुळे ही फेल गेलेली योजना आहे। या योजनेनी फारसं काही झालेलं नाही, फक्त कंपन्यांना फायदा झाला आहे आणि कंपन्यांनी नंतर इलेक्शनमध्ये या सरकारला, या राजकारणी लोकांना जो आहे तो मदत केलेली आहे। असं साटलोटं या विमा कंपन्यांनी जे आहे ते केलेलं आहे। पेट्रोलवर एक त्यांनी सांगितलेलं आहे की इंधनावरचा जो कर आहे तो 24% 21% केलेला आहे। चांगली गोष्ट आहे आणि हे अपेक्षितच होतं की इलेक्शन आलं की पेट्रोल आणि डिझेलचे दर खाली येणार, तर ते झालं, तुम्ही ठीक आहे। पुढे लाडकी बहीण योजना जी त्यांनी आणलेली आहे की 21 ते 60 वयोगटातील महिलांना ज्या आहेत त्या पात्र महिलांना 1,500 रुपये प्रति महिना मिळणार आहे। ठीक आहे, चांगली गोष्ट आहे, पण त्यांनी या म्हणजे काय म्हणूया, ही एक पैसे देण्याची योजना आहे, पण मूलभूत नावाची गोष्ट की लॉंग टर्मनी लाईफ टाईम त्या व्यक्तींचं उत्पन्न वाढण्यासाठी त्यांनी काय केलेलं आहे, यांनी कितपत मदत मिळणार आहे हे माहीत नाही आहे। कालच जे काही इकॉनॉमिक सर्वेची आकडेवारी आलेली आहे, महाराष्ट्राच्या दरडोई उत्पन्नामध्ये महाराष्ट्राचा नंबर जो आहे तो 6व्या क्रमांकावर महाराष्ट्र आहे। 1 नंबरनी खाली आलेला आहे, आधी तो 5व्या क्रमांकावर होता। तर ही जी काही घसरण झालेली आहे महाराष्ट्रावर, कर्जाचा बोजा जो आहे तो वाढलेला आहे, अजून तो वाढत गेलेला आहे। वित्तीय तूट जी आहे ती खूप मोठी महाराष्ट्र राज्याची झालेली आहे। इंडस्ट्रियल ग्रोथ रेट कमी झालेला, आज सकाळीच मी व्हिडिओ बनवलेला आहे। मागच्या वर्षी ग्रोथ रेट होता 9.4%, आता तो ग्रोथ रेट झालेला आहे 7.6%। म्हणजे आर्थिक विकासाचा जो दर आहे तो कमी झालेला आहे, वाढीचा दर। तर हे जे काही संकेत आहेत यांनी याच्या आधी काय केलेलं आहे याच्यावरून आता जरी घोषणा झालेल्या असल्या, दर अर्थसंकल्पामध्ये या मोठ्या घोषणा होतात, पण नेमका तो पैसा पोहोचतो का, त्याची अंमलबजावणी किती होते आणि आता यांचं लक्ष हे अंमलबजावणीकडे असेल की इलेक्शनकडे असेल, हा मुद्दा सगळ्यात महत्त्वाचा आहे। त्याच्यामुळे मला असं वाटतं की आपण यांच्या मोठ्या मोठ्या आकड्यांना भुलायला नाही पाहिजे आणि गद्दारांना माफ करायचं नाही, इतकं मात्र लक्षात ठेवायचं आहे आपल्याला।